ही 79,000ची साडी आहे, 3 कलरचा शेड, प्युअर हँडलूम आहे. आणि ही साडी विणायला किती वर्ष तर नाही, पण याला 5 महिन्याचा. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 7:45 आणि काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला इन्स्टा स्टोरीला विचारलं होतं का येवल्याला कोणतं पैठणीसाठी चांगलं शॉप आहे. तर खूप जणांनी मला DM केले, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि आम्ही आता येवल्याला जाणार आहोत आणि मी इगतपुरीला आहे, मनोज नाशिकला आहे. तर इथून मी आता नाशिकला जाणार आणि मनोज नाशिकला असतं, तिथून आम्ही मग येवल्याला जाणार आहोत. आणि भावाच्या लग्नाची मला शॉपिंग करायची आहे, सुंदर अशी साडी घ्यायची आहे. तर माझा तर प्लॅन होता, अगोदर मी विचार करत होते का येवल्याला जाऊन आपण साडी घ्यायची. पण भरपूर जणांनी पण मला सजेस्ट केलं होतं, कोमलताई घरात लग्न आहे, भावाचं लग्न आहे, तर कुठून साडी घेऊ नको, डायरेक्ट तू येवल्यालाच जा. तर आज मी स्पेशली येवल्याला जाणार आहे लग्नाची शॉपिंग करायला आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे. जेव्हा पण शॉपिंग करायची असते ना तर मी एक्सायटेड असते, मला खूप छान वाटतं आणि किती शॉपिंग करून किती नाही असं होतं. आणि तुम्हाला पण तसंच होत असेल. आणि येवल्याला मी पहिल्यांदा जात आहे साडीची शॉपिंग करायला. या अगोदर मी येवल्याला गेलेली नाही आहे. आता 7:45 झालेले आहे, तर 9पर्यंत तरी मला नाशिकला पोहोचावं लागणार. टॅक्सीने जाणार आहे मी, तर थोडंफार ट्रॅव्हलिंगचं तर मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला, मी अगोदर आता चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. मी जस्ट नाशिकला पोचले आता आणि उशीर झाला मला यायला, रस्त्याचं काम चालू होतं म्हणून. आणि म्हणून माझी इथंच वाट बघत होते CBSला. आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही येवल्यासाठी निघतोय आणि आता 15 मिनिटांनी आम्ही निघू. चला, शिवशाहीमध्ये बसलो आहोत आम्ही आणि आम्ही रिझर्वेशन केलं होतं, कालच केलं होतं रात्री. आणि ही बस डायरेक्ट संभाजीनगरला जाते. म्हणजे येवल्यावर मार्गे जाते. येवला मी तर पहिल्यांदा येवल्याला चालले. तुम्ही? मी पण पहिल्यांदाच चाललो. मी तर त्या साईडला जळगाव भुसावळलाच गेलेलो आहे, आपल्या खानदेशकडे. पण ही पहिल्यांदाच असेल जेव्हा आपण येवल्याला जाऊ. आणि हे पण बघू काय तिथे काही स्पेशल खायला मिळतं का, तिथे काय स्पेशल फूड आहे. तर कसं आपण कुठे कुठे जातो, काही ना कुठे काही ना काही मिळतं त्यांचं स्पेशल असतं, तर तेही बघू आपण. आम्ही येवल्यामध्ये आता आलो आहोत आणि 2 तास लागले आम्हाला नाशिकवरून. आणि अगोदरच मला सांगायचं आहे का हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे. हा इथे आलेले आहे मी माझी स्वतःची शॉपिंग करायला, माझ्या भावाच्या लग्नाची शॉपिंग करायला. प्रमोशनचे जे व्हिडिओ असतात ते तुम्हाला कळतात, नाही तर म्हणणार इथे आले तर प्रमोशन करते का नाही. आणि या अगोदर मी काही दिवसांपूर्वी इन्स्टा स्टोरीला सुद्धा तुम्हाला विचारलं होतं का येवल्यामध्ये कोणतं बेस्ट शॉप आहे पैठणी घेण्यासाठी. तर खूप लोकांनी कमेंट्स केले, तर आम्ही शॉर्टलिस्ट केलेली आहे कुठे शॉपिंग करायची. तर आम्ही आता तिथे चाललो आहोत. आता जस्ट आम्ही उतरलो बसमधून आणि आता इथून रिक्षा करतो आणि ज्या शॉपमध्ये जायचं आहे तिथे जातो आणि छान छान साड्या दाखवते. आणि कोणती साडी घेते मी हे पण मी तुम्हाला दाखवेन. चला जाऊया. आता आम्ही आलो आहोत काळा मारुती रोड आणि इथे भरपूर पैठण्यांचे मला शॉप्स दिसत आहे. आणि आता एका शॉपमध्ये आलो आहोत आम्ही, तिथे जातो बघतो. आणि तुम्हाला माहीतच आहे पैठणीचं माहेरघर म्हणजे येवला, तर म्हणूनच मला इथे यायचं होतं आणि पैठणी तर घ्यायचीच होती. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आवडते का नाही, नाही तर आहे बाकीचे शॉप्स. ठीक आहे, सुरुवात तर केलेली आहे पैठण्या बघण्याची. सध्या ट्रेंडिंगमध्ये ज्या पैठण्या चालू आहे तुम्ही बघत आहात, ज्या आपण इंस्टाग्रामला बघतो किंवा आता लग्नामध्ये आपण बघत आहोत का, आता सध्या खूप सुंदर सुंदर पैठण्या आल्या आहेत. तर तशा टाईपची मला बघायची आहे. पण
कलर मला सिमिलर नाही पाहिजे, थोडासा वेगळा कलर पाहिजे, हटके कलर पाहिजे. आणि तुम्हाला माहीतच आहे नेहमी मी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, हटके लुक करण्याचा प्रयत्न करते. बघू. तुम्हाला एक डिझाईन दाखवते मी, त्याची डिझाईन आहे तो बघा. सध्या बघा अशी वेगळी रॉकेटमध्ये पैठणी आहे, अशा टाईपची पण अशी असते ना पैठणी, अशा टाईपच्या. परत त्याच्यानंतर ब्रोकेट बॉर्डर, ब्रॉकेट बॉर्डरची बघा ही एक साडी आहे. आणि याच्यामध्ये किती कलर्स दाखवा ना कलर्स. सध्या अशा ब्रॉकेटची खूप फॅशन चालू आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे. तर बघूया आता आपण, अजून कलर्स वगैरे आहे ते म्हणतात अवेलेबल आहे. सेम कलर आहे. आणि आता अजून दुसरं एक डिझाईन आहे, ते म्हणजे मुनियाचं डिझाईन. तुम्हाला तेही बघायला भेटतं. मुनियाचं डिझाईन, त्याला मुनिया म्हणतात, त्याला मोर आणि पुष्पाचं डिझाईन आहे का ते मोरपंखी? मोरपंखी रामा ग्रीन कलर आहे, हा डार्क ब्लू कलर आहे. त्याच्यामध्ये मी सेलमध्ये दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला फ्रेशमध्ये पाहिजे तर फ्रेशमध्ये भेटेल. पटोला बॉर्डर्समध्ये आहे, बांगडी मोठ हा एक थोडासा नवीन प्रकार आहे. त्याच्यानंतर पोपटाचे डिझाईन्स विथ पटोल्याचे डिझाईन्स आहे, ऑर्गन्झा वगैरे पैठणीचा प्रकार आहे. कलर्स ऑप्शन वगैरे आहे. त्यानंतर हे पटोला कोरा सिल्कमध्ये आहे. आम्ही बाहेर बघितलं, मला काही एवढ्या आवडल्या नाही म्हणून आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो. खाली बघितलं प्युअर्स वगैरे कोणत्या त्या बघितल्या, पण अगोदर इथे रेंज बघून घेते मी आणि नंतर मग आवडली तर मग खाली जाईल मी. हां आणि असे थोडेसे फ्रेश, आणि आता जे नवीन कलर आले ना ते असं ते कॉमन कलर नको मला, थोडासा वेगळा कलर घ्यायचा. हां कलांजली पैठणी म्हणतात. ही 2450 रुपयाच्या रेंजमध्ये ते 2490 अशी प्राईस आहे. त्यानंतर हा एक प्रकार आहे मुनिया डिझाईन. याच्यामध्ये आतमध्ये डिझाईन्स वगैरे जे आहे मुनियाचे डिझाईन्स वगैरे आहे, काठ वगैरे जे आपले पैठणीचे ट्रॅडिशनल काठ वगैरे आहे. पदराचं काम वगैरे मीनाकारी आहे, ब्लाऊज पीस वगैरे जो आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये येईल. त्यानंतर आता हा एक चंद्रकोर पॅटर्न, हा एक थोडासा ट्रेंडिंग प्रकार आहे. चंद्रकोर म्हटलं थोडंसं कसं नवीन लुक, हटकी डिझाईन्स आहे. त्यात अल्टरनेट डिझाईन्स आहेत, 3 डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे कॉपर, दुसरा आहे सिल्वर आणि तिसरा आहे जराचा. जसे 3 विणलेले आहेत. मोराचं आणि पोपटाचं डिझाईन्स आणि आतमध्ये पूर्ण फ्लावर डिझाईन दिलेलं आहे, मोर आणि पोपट. तर पोपट म्हणजे हा मुनिया जो आहे त्याला पोपट म्हणतात, पोपटाचं पिल्लू. आणि याची रेंज ही 5,500च्या रेंजमध्ये येते. त्यानंतर हा एक लोटस पैठणीचा प्रकार आहे. हां ही लोटस, हां हां ही सध्या आता ट्रेंडिंगमध्ये ट्रेंड आहे. त्यानंतर जी आपण बघत होतो मोराचं आणि पोपटाच्या डिझाईन्समध्ये, ते बघा. आणि ही मोराचं आणि पोपटाच्या डिझाईन्समध्ये आहे. किती कलरचा? हा एकच आहे का? ह्या पॅटर्नमध्ये साधारणतः 5 ते 6 रंग येतील. त्याच्यामध्ये असं थोडासा असा आता बघा सध्या पिंक कलर येतात, पिंक कलर पिंक येतो. त्याच्यानंतर ब्ल्यू कलर असतो, बॉटल ग्रीन असेल, जसं की येलो वगैरे असेल, असे कलर असतात त्यामध्ये. आणि पैठणी म्हटलं की नेहमी येणारे कलर हे थोडंसं कसं असतात, वेगळे असतात. आणि आत्ता जी कलर बघतो आपण हे कलर थोडंसं वेगळे असतं. आणि हे कलेक्शन थोडंसं तुम्हाला नवीन आणि हटके बघायला भेटेल. आणि ही मुनिया ब्रॉकेट आहे ना, त्याला ब्रॉकेट मुनिया डिझाईन्स म्हणतात. त्याला 2 काठ दिलेले असतात. एक डिझाईनचा काठ म्हणजे फुलांचे डिझाईन्स, मोरांचे डिझाईन्स, आणि दुसरे की जे आहे काठ ते मुनियाचे काठ.
धागा आहे हा पॉलिस्टर मिक्स धागा असतो आणि पैठणीमध्ये जो धागा असतो तो ओरिजिनल किड्यांपासून जी पैठणी तयार होते रेशमी पैठणी बरोबर. तर ती रेशमी धागा जो असतो तो खूप स्मूथ असतो आणि त्याची हँडलिंग जी असते ना ती पूर्ण तुम्ही बॅक साईड वगैरे जर बघितली त्याचीवाली तर बॅक साईडला असे थ्रेड वगैरे नसतात हे हँडलूममध्ये येतात आणि हे मशीन वर्क असल्यामुळे बॅक साईडने थ्रेड वगैरे दिसतं. फिनिशिंग वगैरे तुला लक्षात येतं. ते प्लेन असतं पूर्ण प्लेन. दोन्ही साईड सेम असतो फ्रंट साईड आणि बॅक दोन्ही साईडला सेम मग ते कलेक्शन जर पाहिजे असेल तर मग आपण ग्राउंड फ्लोअरला आहे. त्याची सुरुवात 12,000पासून पुढे आहे हँडलूममध्ये. कलर थोडासा चांगला वाटला मला. डिझाईन छान दिसतंय. कलर पण छान आहे. तुम्हाला कलर ऑप्शन पाहिजे कलर ऑप्शन पण देते. तो जो कलर आहे तो सुंदर आहे. त्याच्यामध्ये कलर आणि हा सेम आहे ना हा स्काय ब्लू कलर आहे ना. आणि याच्यामध्ये असे पिंक आहे कसं पिंकवाला पिंक याच्यामध्ये नाही तो असा पिंक येतो ह्या कपड्यामध्ये आला का हा पिंक आहे लोटसमध्ये एका साईडला घ्या. म्हणजे जी काठ मला आता सध्या ट्रेंडिंगला वाटते किंवा छान दिसते तर ती 2 काठ इथे आहे. म्हणजे साड्या तशा आहेत लावून बघितलेल्या आहेत मी. खूप चांगलं वाटतं. दोन्ही पण छान आहे. वरच्या सेक्शनला गेलो तिथं चांगल्या साड्या होत्या पण आता दुसऱ्या सेक्शनला आलो आहोत खालच्या सेक्शनला. तर इथे आपल्याला साड्या प्युअर सिल्कमध्ये बघायला मिळतात. प्युअर सिल्कमध्ये पण मिळतात. दुपछाव कलर हँडलूम पैठणी ते दुपछाव कलर असेल. हे जे काम केलेलं आहे हे पूर्ण हाताचं काम आहे आणि ही प्युअर सिल्क पैठणी आहे. ही बॅक साईड आहे. ही जी बघता तुम्ही ही बॅक साईड आहे आणि ही जी बघता ही फ्रंट साईड आहे. दोन्ही साईड सेमच असते. सेमच आहे. आणि आता तुम्हाला एक मी मशीनची साडी दाखवतो. मशीनवरची तयार होते. जास्त असं चमचम सोनेरी असं गोल्डन कलर दिसतो. तो नॉर्मल तेवढा फरक येणार आहे. याचं आणि याच्यामध्ये फरक दिसतो. आता याचं जे काम त्याच्यावरती असे धागे असतात. मशीनचं काम हे मशीनचं काम आहे आणि आपण बघितलेली साडी ही हाताची साडी दोन्हीमधला फरक आहे तुम्हाला लक्षात येईल. ही जी आहे हँडवर्क आहे हे जे आहे मशीनवर्क. दोन्हीच्या तुम्हाला मग मटेरियलमध्ये जरीमध्ये पण थोडासा बदल बघायला मिळेल. आणि याची काय प्राईस आहे ओरिजिनल? ती ओरिजिनल दाखवली मी. ही आहे 14,950 रुपयाची रेंज आहे. आणि ही जी आहे मशीनवरती साडी ही प्युअर सिल्क आहे. हिची प्राईस आहे 8,000 रुपये 7,950. हा एक प्रकार आहे आणि मशीनवरचा प्रकार आहे. तर कामामध्ये बदल झाला म्हणून प्राईस बदल. ही 9,000ची रेंज आहे. हे हँडवर्क आहे. हे सिल्क. ही पण प्युअर सिल्क आहे. प्युअर सिल्क आणि हँडलूम पैठणी. स्टार्टिंग रेंज आहे ही 12,500 रुपयाची रेंज आहे. पूर्ण काम जे आहे हाताचं आहे. नाजूक काम आहे बघा. आणि सिल्क वगैरे जे आहे ते प्युअर सिल्क आहे. तुम्हाला हे पण लक्षात येईल. हा जो धागा आहे किती मीटर साडी आणि ही 5.5 मीटर. 5.5 मीटर. हे बघा तुम्ही मोठ्यावरती हे करा तुम्हाला लक्षात येईल.
शाईन वगैरे चमकणारा कपडा असतो. तसं सेमी लगेच समजून येतं प्युअर सिल्क आणि मी ते सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही ते प्रॅक्टिकली बघू शकता. असं फोटोवरून तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्हाला सर्व सेमच दिसेल. पण कपडा वगैरे हा फील कधी करतो की जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो समोर तेव्हा ते आपल्या लक्षात येतं. आणि याची रेंज 15. 15. नंतर हा एक नाचरे मोरा पैठणीचा प्रकार. ते शोल्डरला मोर ते नाचताना पदरावरती कुळरीत मोर काढलेला. 15,950. काही वर्षापूर्वी याचा हा कलर तर खूप ट्रेंडिंगमध्ये होता. रॉयल ब्ल्यू कलर पैठणीमध्ये. विशिष्ट काळासाठी एखादा कलर नेहमी फॅशन गेली की त्या कलरमध्ये. ही हँडलूम साडी आहे आणि याची प्राईस 46,000 आहे. पण त्यांनी तेच सांगितलं का ही साडी पूर्ण तयार होण्यासाठी 5 किंवा 6 महिने लागतात आणि रोज एका दिवसामध्ये फक्त किती इंच होतं? 3 ते 4 इंच. 3 ते 4 इंच फक्त काम होतं. आणि येवल्यामध्ये आल्याच्या नंतर ऍक्च्युली एवढ्या साड्यांचे प्रकार कळतात आपल्याला. आपण फक्त काय ऑनलाईन शॉपिंग करतो, पण कपड्यांचा प्रकार, त्याच्यानंतर मग साड्यांचे प्रकार, त्याच्यामध्ये कलर्स, काठ, हे सगळं डिटेलमध्ये आल्याच्या नंतर येवल्यामध्येच कळतं आपल्याला आल्याच्या नंतर. एक शॉप बघितलं, चांगलं होतं साड्या, पण आपण म्हणतो ना आता इथे आलो आहोत तर आपण अजून 4-5 शॉप बघितले पाहिजे. साड्यांचे ज्या व्हरायटीज आहेत त्या बघितल्या पाहिजे. मला असं वाटतं एक शॉपमध्ये गेलो लगेच शॉपिंग करायला नको. आता वाजलेले आहे 1:30. अगोदर आम्ही जेवण करून घेतो आणि त्यांना विचारलं येवल्याचं सुप्रसिद्ध काय आहे, तर त्यांनी सांगितलं रबडी पण खूप फेमस आहे इथली. त्याचे बच्चू नाव आहे, बच्चू हलवाई म्हणून त्यांची रबडी फेमस आहे. आणि येवल्याची भेळ पण खूप प्रसिद्ध आहे. तर म्हटलं ठीक आहे आपण भेळ पण घेऊया. आणि आता जेवण करायचं आहे तर इथे रेस्टॉरंट आहे, जैन रेस्टॉरंट, तर तिथे चाललो आहोत जेवण करायला. आणि आपण रबडी पण खाऊ. रबडी पण खाणार आहोत. संध्याकाळपर्यंत इथे आहोत आम्ही. आता साड्यांची शॉपिंग करायची, काही एवढी घाईगडबडीमध्ये मला करायची नाही आहे. त्याच्याला आता थोडंसं खाणं पिणं पण आम्ही तुम्हाला दाखवू. आम्ही थोडं पुढे चालत आलो, जैन रेस्टॉरंट आहे तिथे आलो आहोत. आता भूक लागलेली आहे, 1:15 होत आलेले आहे. प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज. बरं. तर म्हटलं चला आपण काहीतरी थोडंसं वेगळं आपण खाऊया. आणि पनीर सिझलर आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि मसाला पापड. सूप प्यायची इच्छा नव्हती कारण की ऑलरेडी आता गरम होते. हो ना, इथे गरम होतोय. इथे पाऊसच नाही आहे येवल्यामध्ये. ते बाहेर आता आपण आल्यानंतर पहिल्यांदा ऊन बघितलं. इथे क्लाउडी वेदर होतो आणि तेव्हा पाऊसच पडत होता. तर इथे वेदर तरी बरं आहे. त्यांनी सांगितलं आता 25 किंवा अर्धा तास लागेल. सिझलर वेळ लागतो. म्हटलं ठीक आहे आम्ही वाट बघतो. आणि खूप दिवस झाला आपण असं सिझलर पण खाल्लं नव्हतं. तर आता ते ऑर्डर केलेलं आहे. जेवण करू आणि परत जाऊ शॉपिंगला. थँक्यू. जेवण झालं आणि काहीतरी ना गोड खायची इच्छा झाली आणि तुम्हाला सांगितलं की इथली ही रबडी खूप फेमस आहे. तर आता आम्ही रबडी खायला आलेलो आहोत. मलाई रबडी का? छान. दादा अजून एक चमचा देता. आणि मी घेतली मलाई बर्फी. ते माझ्यासाठी मलाई बर्फी बनवतात म्हणजे देत आहेत. रबडी आणि मलाई बर्फी एक नंबर होती. आणि आता आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आहोत. चला आता आपण लागू आपल्या कामाला. आणि इथं आलं ना तर असं आपल्याला एकदम जुने वाडे, जुने घरं असं बघायला मिळतं. थोडंसं असं त्र्यंबकेश्वरला आलो असं वाटतं कारण की तसेच जुने वाडे दिसतात. कलर बघ डिझाईन किमती 3500 सेल्फ वगैरे पण 4,500 कॉन्ट्रास्ट पण महाराणी वगैरे 4,500-5,000. त्याच्यानंतर या प्युअर सिल्कचे हे कपडा मिक्स येतो. हा प्युअर सिल्क कपडा आहे. ही पॉवरफुल मशीन वर्क आहे का? हो मशीन. 7,300.
व्यवस्थित बॉर्डर काढते. पण आहे. मशीन वर्क नाही ना पूर्ण? 100% 100% हँडलूम आहे. हे त्याच्यातलं पॉवर लूम. महाराणी वगैरे असतं. 13,900. पॉवर अजून दाखव ना. कलर दाखवा अजून मला डिझाईन दाखव. या प्युअर हँडलूम आहे, पण मला असं नेव्ही ब्लू कलर नाही पाहिजे, थोडंसं वेगळा कलर पाहिजे. तर आता हँडलूममध्येच बघते मी प्युअर एकदम चेक करून घेते. आता आणायला सांगितलेलं आहे. हा एक पॅटर्न दाखवते. पॅटर्न या पदरानुसार त्याची किंमत होईल. आता हा त्या आपण बघितलं हा ट्रॅडिशनल पदर नाही, याच्या पदरात पण काम जास्त जास्त म्हणजे म्हणजे तुम्ही किंमत जस्ट हे दाखवताय प्लीज, आणि मग तुम्हाला आवडले तर मग कलर त्याच्यात कलर त्याच्यात अजून वरचा पदर पण ही एक वेगळी 16,500. ग्रीन कलर आहे, आपला हिरवा कलर, त्याचं पदर असं दाखव. त्याच्यामध्ये भारी होतं कलर. हे बघ, असं तुम्ही जे म्हणता ना बॉर्डरला हे होतं ते यातलं पण. आणि याची काय रेंज आहे? ही 17,500 रुपये. याला 20%. आपण मरून कलरचा पॅटर्न आहे, डिझाईन आहे, आणि याचं हँडलूम आहे. अशा पिंकी शेडमध्ये आहे का दादा तुमच्या? पिंकी शेडमध्ये तो आता सध्या ट्रेंडिंगमध्ये बघा पिंक, तो एक शेड दाखवा ना मला पिंक कलर. आणि काय आता हा मरून, ब्ल्यू कलर, रेड कलर हे सगळे कॉमन झालेले आहेत. आणि हे सगळे जे आवडले ते साईडला काढून मग मी नंतर चेक करणं असतं, म्हणजे कोणती चांगली दिसते साडी, म्हणजे उठून पण तर दिसली पाहिजे ना. कलांजी करायला 16,900. मजंटा हे पण हात मागत आता याला कसं आहे बुट्टी ऑलवर एवढ्याची जेवढ्या पैशाने असतं त्याला बुट्टी ऑलवर नाही, त्याला बुट्टीमध्ये जी डिस्टन्स असतो. हा पिंक कलर हा मजंटा कलर. आपण हँडलूम आहे का मशीन? मशीन आणि ही किती पर्यंत आहे? ही 29,500. 25%. ही पण तिथेच तयार झाली. हँडलूमची जी रेंज आहे ती 13-14 हजाराच्या पुढेच आहे. जशी घेणार तशी पण ते प्राईस पण वाढणार. 18,500 पासून 7 लाख रुपयापर्यंत 7 लाख रुपयापर्यंत आहे. नाही म्हणत नाही तोपर्यंत दाखवतो. अच्छा. आपल्याला साडी बनवायला कमीत कमी 1-1.5 वर्षाचा काळ आहे. तेवढं कारागीर टाइम नाही देत त्या साड्या. बरोबर. एकच साडी वर्षभर विनायची म्हणतो हो, त्यामुळे कोणी बनवत नाही. हे रेग्युलर कसं आहे 15-3 वारात कारागीर बदलून टाकतो. आणि हे तुम्ही म्हणाले हिला 1 महिना लागतो. हा 15 ते महिन्याच्या कालावधीचा आणि उपछाव कलर आहे. उपछाव कलर 2 शेड मिक्स आहे. ही 79,000ची साडी आहे. 3 कलरचा शेड आहे. प्युअर हँडलूम आहे. आणि ही साडी विणायला किती वर्ष तर नाही, पण याला 5 महिन्याचा 5 महिने 4.5-5 महिन्याचा. आधी इकडनं मोठी आहे तिकडनं छोटी आहे. अशा वन साइड बॉर्डर नाही येत पूर्ण हात मागायची. हे तुम्हाला असं वाटतं पेंटिंग केलेलं आहे का? नाही, हे विणलेलं आहे. बॅक साइड बघा जसल्या तसं दिसत. चेक्स मध्ये आता नवीन आली हा लोटस. आणि याची प्राइस 40,000 पूर्ण हातात. आणि ह्याची 40,000 मोठी पाहिजे.
हा एक कलर चांगला वाटला, धूपचाव कलर आहे. चांगलं वाटतं. या सेम पॅटर्न मध्ये काठ वेगळा मिळणार का? हा एकच असं काठ नाही, ही बॉर्डर ठरलेली आहे का? अशा जर तुम्ही काढून टाकली त्याला पण पैठणी म्हणणार. आता ह्या हल्ली अशा बॉर्डर यायला जी पारंपरिक पेशवाईंपासून पैठणी चालत आली हीच ती पारंपरिक ओरिजिनल असतात. तिला फक्त शेती पैठणी आहे हे सांगायची गरज नाही. त्याला तुम्हाला सांगावं लागेल ही पैठणी आणि हँडलूम आहे दिसून येतो ते विशेष आहे. कोणीच म्हणणार ही पैठणी आहे. हा असा कलर नाहीये माझा. हो घ्या, जास्त म्हणजे आवडला असा पण कलर वापरलेला नाहीये मी, पण तो कसा असं छान सोबर आणि असं लुक चांगला दिसतो त्याचा. फ्रेश कलर आहे. आणि ॲक्च्युली हा पण पॅटर्न आवडला. याच्यात ॲक्च्युली हे पदर मला खूप आवडलं आणि याच्यामध्ये आता मी कलर्स बघते. आता मला जो अगोदरचा जो कलर पाहिजे होता या साडीमध्ये तो कलर बघते, तर मी आला तर मी चांगलीच गोष्ट आहे. मनोजला विचारतो की कोणती चांगली होती. सूट होतं ना पदरला. एवढ्या साड्या बघितल्या, कन्फ्यूज झाले मी. आता मी फायनल करते आणि नंतर मी दाखवायचे. साडी तर घेऊन झाली आहे, आता बिल करतो आणि कोणती साडी घेतलेली आहे तुम्ही गेस करू शकता. आणि इथून आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. कुठे जाणार आहोत ते तुम्हाला दाखवते. थोडं साडी घेण्यासाठी आम्ही 3 दुकानात गेलो होतो आणि मग फायनली एका दुकानात गेलो आणि तिथून मग साडी घेतली. आमच्या बसला वेळ होता, साडीची शॉपिंग करून तर झाली होती. तर म्हटलं एवढं 1.5 तास काय करायचं, 1.5 तास 2 तास. तर आम्ही त्यांना विचारलं इथे काय आहे येवल्यामध्ये असं थोडंसं काय फिरण्यासारखं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही आहे ना एक खूप जागृत मंदिर आहे श्री जगदंबा माता मंदिर, तिथे जा आणि यापुढे कधी तुम्ही परत येवल्याला आलात तर सगळ्यात अगोदर तुम्ही दर्शन घ्या आणि मग बाकीच्या गोष्टी करा. म्हटलं चांगली गोष्ट आहे. येवल्यात तर आपण शॉपिंग निमित्त आलो होतो, पण म्हटलं आपल्याचं दर्शन पण होऊन जाईल है ना. चला. आणि इथे आल्याच्या नंतर एक गोष्ट कळाली की इथे राहण्याची सोयसुद्धा आहे समोर. म्हणजे खूप सारी शॉपिंग करायची असेल, तुम्हाला 1 दिवस राहायचं असेल तर मग शॉपिंग पण होईल, दर्शन पण होईल आणि इथे राहणं पण होईल. दर्शन झालं आमचं आणि एकदम प्रसन्न वाटतंय. आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नव्हते त्यामुळे मला ते शूट करता आलं नाही. आणि आता चहा घेतोय आम्ही. आणि इथे एक शॉप आहे तिथे बनाना चिप्स बनवतात एकदम फ्रेश. आणि आम्ही एक पॅकेट घेतलेलं आहे. मला असं वाटतं हे जे छोटे छोटे बिझनेस करतात ना त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तर आम्ही हे चिप्सचं पॅकेट घेतलं. छान आहे टेस्टला ते. आणि टेस्टला पण त्यांनी दिलं आम्हाला. खूप छान होते, एकदम फ्रेश आणि गरम होते. महत्त्वाचं हो, जर तुम्ही इथे आले मंदिरामध्ये तर तुम्ही थोडं चिप्स पण घ्या. तर इथे समोर त्यांचे शॉप्स आहे पुढे आणि मागे ते बनवतात. आम्ही पोचलो फायनली आता नाशिकमध्ये आणि मी आता टॅक्सीमध्ये बसते इगतपुरीला जाण्यासाठी आणि मनोज जातील आता नाशिकला इथे. तर मस्त एक्सपिरियन्स होता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.